हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर मग आज आपण बनवूया व्हेज बिर्याणी बनवायची. आपल्याला व्हेज बिर्याणी बनवूया. त्यासाठी काय साहित्य लागणार आहे आपण ते बघून घेऊया पहिले. तर त्यासाठी लागणार आहे कांदा, बटाटा, वाटाणे, टमाटे, फ्लावर आणि फरसबी घेतली मी, गाजर घेतलेले. पनीर नव्हतं माझ्याकडे, नाही तर आपण पनीर टाकलं. पनीर पण एकदम छान होती. पनीर टाकलं असेल तर टाकायचं. आता आपण बासमती राईस आहे ना 15-20 मिनटं पाण्यात भिजत ठेवला आणि एका साईडला पाणी ठेवलं आहे. त्याच्यात मीठ, तमालपत्र, दालचिनी आणि लिंबूचा रस टाकला आहे थोडा. आता हे पाणी उकळलं का तोपर्यंत आपण तांदूळ पण भिजतोय. आता आपण आहे ना तोपर्यंत आपण भाजी तयार करून घेऊ. आपल्याला लेअर लावायची ना बिर्याणीसाठी ती. तेलामध्ये सगळे खडे मसाले, जिरे, कांदा सगळं परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये ना आलं लसूणची पेस्ट घालायची. आलं लसूणची पेस्ट घातली का थोडा लालसर कांदा होऊ द्यायचा आणि मग त्यामध्ये आपण जेवढ्या भाज्या घेतलेल्या आहे ना त्या टाकून द्यायच्या. वरून थोडंसं मीठ घालायचं आणि भाज्या आहे ना 15-20 मिनटं चांगल्या वाफत ठेवायच्या. तोपर्यंत आता इकडे साईडला आपलं पाणी उकडलेलं आहे, त्यामध्ये आपण तांदूळ जो भिजवलेला आहे तो टाकून देऊ. आता भाजीमध्ये आहे ना सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे आपण आणि वरून आपण जो बिर्याणी मसाला आहे तो टाकला आहे मी. थोडा घरगुती मसाला पण घातला आहे त्याच्यामध्ये, हळद पावडर, मिरची पावडर ते पण घातलं आहे. आता अर्धी वाटी दही घातलं आहे मी आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे. आता भाजी आपण मस्त आहे ना थोडंसं पाणी टाकू आणि नॉर्मल कोथिंबीर टाकून थोडी 5 मिनटं साईडला ठेवू. आता हे बघा आपला तांदूळ पण टाकून झाला आहे भातामध्ये. आता भाजी 15-20 मिनटं बारीक गॅसवर शिजली ना तर आपलं लेअर लावायला घ्यायचं. भात शिजला का आणि भाजी पण एका साईडला शिजती तर आपला भात बघा एकदम मऊसूद असा मोकळा फटफटीत झालेला आहे. भात आपला ऑलरेडी रेडी झालेला आहे आणि भाजी पण होत आलेली आहे. आता आपण लेअर लावून घेऊ. त्यामध्ये मोठा कुकर घेतला आहे मी, त्याच्यामध्ये खाली थोडंसं तेल आणि हे टाकलं आहे, थोडंसं नॉर्मल पाणी टाकलं आहे, तांदूळ आणि त्याच्यावर फूड कलर घातला आहे. थोडा माझ्याकडे पिवळा खायचा कलर होता तो आणि लाल कलर होता थोडा, तो घातला. आता आपण भाजीचा लेअर देऊन घेऊ आणि तूप पण घालायचं, थोडंसं छान लागतं. तूप घातलं आणि कोथिंबीर घातली मस्त. आता सगळं बिर्याणीला आपला लेअर देऊन झाला. आता तुम्ही एकदा नक्कीच करून बघा, बिर्याणी एकदम छान होती. आणि व्हिडिओ आवडला ना तर तुम्हाला लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा. कशी वाटली रेसिपी ती पण मला कमेंट